बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो घडतच असतो. पण हा बदल स्वीकारताना आपल्या मातीशी जोडलेलं नातं जपणं हीच खरी परंपरा. आज इथे अनेक देखणी आधुनिक कॉन्क्रीटची घरं उभी राहत आहेत. पण या बदलांसोबत जर एखादं मातीचं, चिऱ्यांचं कौलारू घर आपण जपू शकलो, तर समजा आपण एक काळ जपला. हा माझा मित्र स्मितेश. गेले 2 वर्ष मुंबईतला जॉब सोडून तो आपल्या नानींसोबत नानीचो वाडो हे फार्म स्टे चालवतोय. माझी ना खूप दिवसांपासून अशा जुन्या भिंती रंगवायची इच्छा होती. इथे काम करत असताना आम्ही हाच विचार मनात ठेवला की या भिंतींना नवीन बनवायचं नव्हतं. त्यांच्या सुरकुत्यांमध्ये दडलेलं सौंदर्य अधिक उठून दिसावं एवढंच करायचं होतं. रोहित आणि मी कावी कलेपासून आजूबाजूला दिसणाऱ्या आकारांपासून प्रेरित होऊन चित्र काढायची ठरवली. रंगांपेक्षा इथलीच माती, गोट्यातलं शेण, चुना हे वापरून भिंत रंगवली तर मग काय. एक भिंत आम्ही शेणाने सारवली आणि इतर भिंती लाल मातीने रंगवल्या. कारण या घराचा आत्मा ना त्यांच्या साधेपणात आणि त्यांच्या मातीतच असतो. योगेंद्र, माधवी, निनाद, बुन्नू आणि स्मितेश यांनी आम्हाला हातभार लावायला सुरुवात केली. तिथल्या नानीकडे पाहून मला माझी आजी आठवली. तिच्या हातचं गरम जेवण, अंगणातला गप्पा आणि शब्दांपेक्षा मोठी असलेली तिची माया. तेव्हा जाणवलं, घर जरी 4 भिंतींनी उभं राहत असलं ना, तरी त्यातलं घरपण त्यामध्ये राहणाऱ्या माणसांनीच निर्माण होतं. कदाचित म्हणूनच मातीच्या घरांना एक वेगळीच ऊब असते. तो थंडावा फक्त भिंती देत नाही, तर त्या भिंतींमध्ये जगलेली माणसं देतात. वारसा जपणं म्हणजे भूतकाळात अडकून राहणं नव्हे, तर पुढच्या पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देणं. कारण आताची जी घरं आहेत ती काळानुसार उभी राहतात, पण मातीची घरं काळाच्या आठवणी जपून उभी राहतात. आणि कलाकार म्हणून आम्ही त्या भिंतींवर फक्त चित्र काढली नाहीत, आम्ही फक्त काळाने लिहिलेल्या गोष्टींना कलेच्या माध्यमातून अजून थोडं आयुष्य दिलं. लोक रोजच्या जीवनशैलीला कंटाळली ना की गावी जातात ब्रेकसाठी. पण काही लोकांसाठी हा ब्रेक नावाचा मित्र आयुष्यातच नसतो. बरीच लोक म्हणतात आम्हाला गाव नाही, गाव असलं तरी घर नाही, घर असलं तरी घरात माणसं नाही. तुम्हाला या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा कुडाळ मधल्या नानीचो वाडोला नक्की भेट द्या. संपर्क कॅप्शन मध्ये दिलाय.